नमस्कार. आज आपण बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. ही प्रक्रिया बऱ्याच जणांना खूप किचकट वाटते, पण आपण प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ म्हणजे अर्ज करताना कोणताही गोंधळ होणार नाही. बऱ्याचदा असं होतं की शिष्यवृत्तीचा अर्ज नाकारला जातो. नियम काय आहेत हेच नीट कळत नाही आणि सगळा गोंधळ उडतो. पण ही अडचण अनेकांना येते, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आज आपण या सगळ्या गोंधळातून एक सोपा मार्ग काढणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फॉर्म उघडला की जो पहिलाच प्रश्न समोर येतो तो म्हणजे नवीन दावा निवडायचा की अपडेट दावा. इथेच बरेच जण चुकतात, म्हणून हा फरक समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे अगदी सोपं आहे बघा. जर कोणी पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट टाइम अर्ज करत असेल तर नेहमी नवीन दावा हाच ऑप्शन निवडायचा आणि अपडेट दावा तो पर्याय फक्त आणि फक्त तेव्हाच वापरायचा जेव्हा आधी भरलेल्या फॉर्ममध्ये काहीतरी चूक झाली असेल आणि ती सुधारायची असेल. नवीन अर्ज करण्यासाठी अपडेट दावा वापरायचा नाही, हे अगदी पक्कं लक्षात ठेवा. आता आपण त्या एका चुकीबद्दल बोलूया ज्यामुळे खरं सांगायचं तर जवळजवळ 90% अर्ज नाकारले जातात. ही एक चूक जरी टाळली ना तरी समजा आपलं अर्ध काम झालंच म्हणून समजा. आता हे उदाहरण बघा. एका अर्जदाराने काय म्हटलंय, मी चालू वर्षाची माहिती भरली आणि माझा फॉर्म रिजेक्ट झाला. अगदी हीच चूक आपल्याला टाळायची आहे. नेमकं काय चुकलं ते आता आपण नीट समजून घेऊया. उत्तीर्ण झाल्याचे वर्ष याचा नेमका अर्थ काय, तर याचा सरळ सरळ अर्थ आहे पूर्ण झालेलं शैक्षणिक वर्ष. एक गोष्ट लक्षात घ्या, ही शिष्यवृत्ती मागच्या वर्षीच्या चांगल्या कामगिरीसाठी आहे, चालू वर्षासाठी नाही. त्यामुळे फॉर्ममध्ये आपल्याला मागच्याच वर्षाची माहिती द्यायची आहे. तर मग हा नियम एकदम डोक्यात फिट करून ठेवा. इयत्ता आणि उत्तीर्ण झाल्याचं वर्ष हे दोन्हीही नेहमी आणि नेहमी मागच्या वर्षीचंच टाकायचंय. चालू वर्षाचा तिथे काहीही संबंध नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, आता पुढची अडचण. समजा फॉर्म भरायला घेतला पण प्रोफाईलमध्ये मुलाचंच नाव दिसत नाहीये, मग काय करायचं? अर्ज कसा भरायचा? चला, यावरचा उपाय काय आहे ते पाहूया. जर मुलाचं नाव प्रोफाईलमध्ये नसेल तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे काम ऑनलाईन अजिबात होणार नाही. त्यासाठी स्वतः जवळच्या कामगार मंडळाच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. तिथे आवश्यक कागदपत्र जमा केली की नाव ॲड होऊन जातं. पण यासाठी 1 ते 1.5 महिना सहज लागू शकतो. म्हणूनच याचं नियोजन आधीच करायला हवं. सगळ्यात आधी ऑफिसमध्ये जाऊन नाव ॲड करून घ्यायचं. एकदा का ते प्रोफाईलमध्ये दिसायला लागलं की मगच आरामात शिष्यवृत्तीचा अर्ज भरायचा. अजिबात घाई करायची नाही, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. चला आता असं समजूया की अर्ज भरून झालाय. आता पुढची पायरी आहे कागदपत्र पडताळणीची, म्हणजेच व्हेरिफिकेशन. इथे पण अनेकांचा गोंधळ उडतो की नक्की कोणती कागदपत्र सोबत न्यायची. चला हे कन्फ्युजन पण दूर करूया. पडताळणीसाठी जाताना ही कागदपत्र सोबत न्यायची आहेत आणि हो, ही सगळी ओरिजिनल म्हणजेच मूळ कागदपत्र हवीत. कामगार कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट, मागच्या वर्षाची मार्कशीट आणि पालकांचं बँक पासबुक. ही लिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट ऐका. शिष्यवृत्तीच्या व्हेरिफिकेशनसाठी 90 दिवसांच्या कामाच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही. ते फक्त नवीन नोंदणी करताना लागतं, इथे नाही. त्यामुळे ते सोबत घेऊन जाण्याची काहीही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, म्हणजे अर्ज भरला, कागदपत्र पण दिली, पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, पैसे कधी मिळणार? हा प्रश्न तर येणारच. चला तर मग आता या प्रतीक्षा काळाबद्दल बोलूया. तर मग या सगळ्या प्रोसेसला नक्की किती वेळ लागतो? म्हणजे अर्ज मंजूर होण्यापासून ते पैसे बँक खात्यात येईपर्यंत किती दिवस वाट पाहावी लागते? इथे एक अंदाज दिलेला आहे. अर्ज अप्रूव्ह व्हायला म्हणजे मंजूर व्हायला 1 ते 3 महिने किंवा कधीकधी त्यापेक्षा जास्त वेळही लागू शकतो. आणि एकदा का अर्ज मंजूर झाला की त्यानंतर पैसे खात्यात यायला परत 1 ते 3 महिने लागू शकतात. हा वेळ कमी जास्त होऊ शकतो कारण हे सगळं मंडळाच्या कामकाजावर अवलंबून असतं. याचा सरळ अर्थ एकच आहे, आपल्याला संयम ठेवावा लागतो. या प्रक्रियेसाठी कोणतीही फिक्स वेळ ठरलेली नसते. सगळं काही मंडळाच्या हातात असल्यामुळे आपल्याला वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अर्ज ऑफ फायनल सबमिट करण्याआधी जाता जाता या 3 गोष्टी शेवटच्या एकदा नक्की तपासा. पहिलं म्हणजे बँक खातं, विद्यार्थ्याचं नको तर कामगाराचं म्हणजेच पालकांचं हवं. दुसरं, मुलाच्या शाळेची ॲडमिशन डेट ही कामगार नोंदणीच्या तारखेनंतरचीच असायला पाहिजे. आणि तिसरं, जी काही कागदपत्र अपलोड करत आहात त्यांची साईज 2 MB पेक्षा कमी आहे की नाही हे नक्की बघा. आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली, पण समजा या सगळ्यातून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल जी अर्ज रिजेक्ट होण्यापासून वाचवेल, तर ती नेमकी कोणती असेल?
ती एकच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरताना नेहमी मागच्या शैक्षणिक वर्षाचेच तपशील वापरा, चालू वर्षाचे नाही. फक्त एवढं एक जरी लक्षात ठेवलं तरी 90% चुका सहज टळतील. आशा आहे की या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि अर्ज मंजूर होईल.